अजून चाललीस? माहेराला. पहिले हे सांग, तू काय घेऊन चाललीस? दाखव तुझा परस दाखव. आत्या, माझ्या लग्नाच्या नंतर माझ्या भाषाचा पहिला वाढदिवस आहे, म्हणून मी हे विचार करू लागले, कमीत कमी 1100 रुपये तरी द्यायला पाहिजे त्याला. यामुळे मी 1100 रुपयाचा लिफाफा ठेवलाय. हे घ्या, तुम्ही बघा. किती जरी झालं आत्या, तरी आपल्या घराच्या मान सन्मानाची गोष्ट आहे. कारण तर आत्या, आता माझं लग्न झालंय. आय, तू मान सन्मान गेला तेल लावायला. 1100 रुपये तुला माहित तरी होतं का किती राहतात ते? एका महिन्याचं राशन येते 1100 रुपयाचं. राधिका, असे जर तुझ्या माहेरच्या लोकांवर पैसे खर्च करत राहशील ना, तर एक दिवस भीक मागायचा कटोरा येईल तुझ्या हातामध्ये. हे घे 100 रुपये, त्या भाषाच्या हातामध्ये घाल आणि माझ्या पुढे जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नकोस. समजलं का तुला? पण आत्या, आजच्या जमान्यामध्ये 100 रुपये कोण देते? लय लाज वाटेल हो आत्या मला. माझा भाऊ खूप मोठी बर्थडे पार्टी ठेवतोय, 100 रुपये द्यायला खूप लाज वाटेल. असं तुझ्या माहेरच्या लोकांनी हुंड्यामध्ये पैशाचं झाड दिलंय ना मला, ज्याच्यातून रोज खाली पैसे पडतात. अरे माहेरातल्या लोकांनी तर 1 रुपया घेऊ नये लेकीचा, तू तर तरी पण 100 रुपये देऊन यायलीस. आणि राधिका, जर थोड्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च कामून करायचा? आता तर तुम्हाला आठवण आलीच असेल ना? हो ना आत्या? आता तुम्ही सांगा आत्या, जर मी माझ्या भाषाच्या वाढदिवसाला 100 रुपये देऊ शकते, तर मग ताईला काऊन नाही?